चिदानन्दैकरूपाय जिनाय परमात्मने परमात्मप्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः। पान नंबर 51, गाथा नंबर 33, गाथा पाठ। देहा देवली जो वसई देवो अनाय अनंतो केवल नानपुरंत तणु तो परम पुनिबंतो जो देह देवल में रहे देव त्रैकालिक सदा आकार केवल ज्ञानमय निर्भ्रांत व परमात्मा। आचार्य योगेंद्र देवजी परमात्मा प्रकाश ग्रंथ। परमात्मा प्रकाश ग्रंथ में आचार्य सभी जीवों को द्रव्य दृष्टि से परमात्मा देखते हैं। सभी जीव पर्याय दृष्टि से परमात्मा बने, इसी भावना को लक्ष्य करके आचार्य ने एक परमात्मा प्रकाश नाम का ग्रंथ रचा है। जो जीव वर्तमान काल में अपने स्वयं के पुरुषार्थ के द्वारा सम्यक दर्शन प्राप्त करेगा, स्वशुद्ध आत्मा को जानेगा, तो वह सम्यक दृष्टि बन करके नियम से जो कारण परमात्मा उसके पास है, जो कारण परमात्मा हिंदी से सकाळत जो कारण परमात्मा त्याच्यावरती विद्यमान आहे, तोच कारण परमात्मा कार्यरूपाने परिणमन करणार आहे, अन्य दुसरा कोणीही नाही। आणि त्या ठिकाणी आचार्य व्यवहार न्यायाने प्रत्येकाचा आत्मा त्यांच्या इथे आहे बघा, त्यांच्या तुमचे 10 दिवस झाले का कोण? हां, त्यांच्या देहालयामध्ये प्रत्येकाचा आत्मा स्वतंत्र विद्यमान आहे। आणि देह साधी शांत जरी असले तर तो आत्मा राहणारा अनादि अनंत आहे। जे आत्मा अनादि अनंत आहे, देह साधी शांत आहे एक अपेक्षेने, आणि कारमान आणि तेजस्वराच्या अपेक्षेने देह अनादि कालापासून आजपर्यंत चालत आलेला आहे। आणि भव्य जीवाचा कारमान आणि तेजस देह नियमाने एक काळामध्ये शांत होणार आहे, जे कारमान आणि तेजस्वराचा अभाव करून जीव निर्वाणाला प्राप्त करू शकतो, हे आचरण या ठिकाणी सांगितलं। टीका अर्थ, जो व्यवहारने से देहरूपी देवालय में रहता है, निश्चय से देह से भिन्न है, देह के समान मूर्तिक तथा अशुचि में नहीं है, महापवित्र है, आराधना योग्य है, पूज्य है, देह आराधना योग्य नहीं है। आचार्य सांगतात व्यवहारण्यामध्ये अनुत्तरित असं अद्भुत व्यवहारण्याने काय आहे, या देहारूपी देहालयामध्ये तो आत्मा राहतो, देहरूप होत नाही, आत्मा देहरूप होत नाही, फक्त त्या ठिकाणी त्याचा निवासस्थान आहे। आणि निश्चयाने हा आत्मा, आपल्या प्रत्येकाचा आत्मा आपल्या स्वतःच्या शरीरापासून भिन्न आहे, आणि देह मूर्तिक आहे आणि अशुची आहे, आणि तो आत्मा कसा आहे, पवित्र आहे। मग असा शुची पवित्र देहापासून भिन्न देहामध्ये राहणारा आपला कारण परमात्मा कसा आहे,
आराधना योग्य आहे. व्यवहारण्याने ज्ञान आराधना, दर्शन आराधना, चारित्र आराधना करण्यायोग्य आहे. आणि हे 4 आराधना ज्या आत्म्याच्याकडे स्थित आहेत, आधारावरती आहे, तो एक आत्मा, शुद्ध आत्माच आराधना करण्यायोग्य आहे आणि पूज्य आहे. आणि देह जे आहे ते आराधना करण्यायोग्य नाही. मग इथे आचार्य आपणाला स्व आणि पराचं भेद विज्ञान करून स्वला स्वरूपाने जाणा, पराला पररूपाने जाणून स्वशुद्ध आत्म्याला स्वशुद्ध आत्मरूपाने विचार करा, ध्यान करा. तो तुमच्यापाशी अनादि अनंत रूप आहे आणि तो तुम्हाला ध्यान करण्यासाठी उपयोगी आहे. जो परमात्मा स्वयं शुद्ध द्रव्यार्थिक नैसर्गिक अनादि अनंत है. मग जो परमात्मा आहे तो कसा आहे? स्वयमेव आहे. जी वस्तू स्वयमेव असते त्या वस्तूला आदि मध्य अंत असत नाही. जी वस्तू स्वयंभू आहे त्याला आदि मध्य अंत असू शकत नाही. आणि जी वस्तू उत्पन्न केली गेली जाते, मग उत्पन्न केली जाते त्याला सुरुवात आहे. आणि ज्या वस्तूला सुरुवात आहे त्याला नियमाने त्याचा नाश होणार आहे. मग तो आत्मा कसा आहे? अनादि अनंत आहे आणि स्वयंभू आहे. तो कोणापासून उत्पन्न झालेला नाही. आणि देह आदि अंत से सहित है. देहाला आदि म्हणजे सुरुवात आहे आणि ज्याला सुरुवात आहे त्याचा नियमाने अंत होणार आहे. मग देहाची सुरुवात साधी आणि शांत, मग 4 गतीच्या अपेक्षेने देहाची जघन्य सुरुवात आणि उत्कृष्ट किती आहे? देव आणि नारकीचे. देव नारकीच्या शरीराची सुरुवात साधी शांत, कमीत कमी 10,000 वर्ष. 10,000 वर्षाच्या कमी देव आणि नारकीचं आयुष्य असत नाही. म्हणजे कमीत कमी 10,000 वर्ष सुरुवात झाल्याने नष्ट होतं. उत्कृष्ट 33 सागरापर्यंत. 33 सागरानंतर ते सुरुवात झालेलं शरीर नष्ट होतं. मनुष्य तिर्यंच्याचं जगन्य अंतर्मुहूर्त उत्कृष्ट 3 पल्ल्यापर्यंत. त्याच्यानंतर नियमाने हे शरीर साधी शांत नष्ट होणार आहे. आणि जो आत्मा निश्चय से लोक आलोक को प्रकाशित करने वाले केवल ज्ञान रूप है. मग तो आत्मा कसा आहे? निश्चय ज्ञाने. आपल्या प्रत्येक आत्म्याचा स्वभाव लोक आलोकातील अनंत पदार्थांना एका समयामध्ये पाहणे आणि जाणणे असा केवळ ज्ञानस्वरूप मी शुद्ध आत्मा आहे. मग ही माझी आत्म्यामध्ये असणारी केवळ ज्ञानरूप शक्ती अनादि अनंत स्वभाव स्वरूप आहे. आणि केवळ ज्ञान पर्याय संतानाच्या अपेक्षेने साधी अनंत आहे. एकदा केवळ ज्ञान प्रगट झाल्यानंतर ते ज्ञान नष्ट होत नाही. म्हणून साधी अनंत केवळ ज्ञान पर्याय आहे. आणि जी पर्याय होते अर्थ पर्याय प्रत्येक द्रव्याची होणारी अर्थ पर्याय एक समय मात्र असते. एक समयानंतर नियमाने ती पर्याय नष्ट होते. म्हणून पर्यायाच्या अपेक्षेने
केवल ज्ञान पर्यायाचा एक समय साधी शांत एक समय पर्याय एक एक केवल ज्ञानाच्या पर्यायाचा काल आहे. आणि मग असा आपला आत्मा आपल्या देहरूपी देहालयामध्ये विद्यमान असताना शरीर, इंद्रिय, प्रकाश, देव, गुरु, शास्त्र यांचं अवलंबन न घेता सुद्धा आपल्या स्वतःच्या आत्मिक शक्तीच्या द्वारे संपूर्ण लोक आलोकाला प्रकाशित करणारा ज्ञानरूप आपला आत्मा असा आत्ता आपल्यापाशी वर्तमानमध्ये विद्यमान आहे. अर्थात केवल ज्ञान ही प्रकाशरूप शरीर है और देह जड़रूप है. मग आपल्या आत्म्याचं शरीर कसं आहे? केवल ज्ञान प्रकाशरूप शरीर. इथे प्रकाश शब्दाचा अर्थ सूर्याचा प्रकाश, दीपकाचा प्रकाश, तसा या ठिकाणी प्रकाश शब्दाचा अर्थ घ्यायचा नाही. कारण दृष्टांत जो आहे तो दृष्टांताला सिद्ध करण्यासाठी दृष्टांत दिला असतो. दृष्ट आणि अंत दोन शब्द आहेत. दृष्ट म्हणजे दिसून येतो, बहिरंगामध्ये दिसून येतो आणि त्याला म्हणतात दृष्ट. अंत शब्दाचा अर्थ इथे अभाव किंवा नाश. अंत शब्दाचा अर्थ घ्यायचा नाही. म्हणजे अंत शब्दाचा अर्थ दृष्टांताचा एक धर्म दृष्टांतामध्ये दिसून येतो. दृष्टांताचा एक धर्म दृष्टांतामध्ये दिसून येतो, त्याला दृष्टांत म्हणतात. त्याला लोकव्यवहारामध्ये 2-3 आचरणी उपमा दिल्या. नाक कसं आहे? चाफेकळीसारखं आहे. डोळे कसे आहे? कमल नयन आहे. रूप कसं आहे? चंद्राप्रमाणे. हे 3 आपल्याला उदाहरणं दिले. मग चाफेकळीसारखं नाक आहे याचा अर्थ चाफेकळीचं जे फूल आहे तसं आहे का इथे? फक्त एक सरळपणा दाखवणं तेवढं त्या ठिकाणी मुख्य. गौरवर्ण दाखवणं चंद्राचं त्या ठिकाणी मुख्य. की एक धर्म तो दृष्टांतला तुम्हाला दाखवला जातो, त्याला दृष्टांत म्हटलं जातं. मग तसं सूर्याचा प्रकाश आहे, लाईटचा प्रकाश आहे, बॅटरीचा प्रकाश आहे. मग सूर्याचा, बॅटरीचा, लाईटचा, चिमणीचा आदी प्रकाश आहे. तो काय कार्य करत असतो? प्रकाश जो आहे तो काय कार्य करतो? प्रकाशित करतो. सूर्य उगवल्यानंतर सृष्टीवरती असणाऱ्या वस्तूला काय केलं? त्यांनी प्रकाशित केलं. संध्याकाळी लाईट लावल्यानंतर ट्यूबलाईटने घरातल्या वस्तूला प्रकाशित केलं. मग याचा अर्थ काय झाला? वस्तूला प्रकाशित करतो. मग सूर्य पृथ्वीला प्रकाशित करतो. रात्री लाईट घरातल्या वस्तूला प्रकाशित करते. आणि काय करते? अमृताने काय करते? स्वतःलाही प्रकाशित करते. लाईट लाईटीलाही प्रकाशित करते आणि वस्तूलाही प्रकाशित करते. फक्त लाईट किंवा सूर्य पृथ्वीलाच प्रकाशित करतो आणि स्वतःला करतो असं नाही का? करतो. लाईट लाईटलाच प्रकाशित करतो आणि वस्तूला करत नाही असं आहे का? नाही. म्हणजे हे प्रकाश जो आहे तो प्रकाश स्वपरप्रकाशी त्याचा धर्म आहे. तसं आपल्या आत्म्याच्या ज्ञानाचा स्वभाव स्वपरप्रकाशी आहे. म्हणून ते ज्ञानाला प्रकाशरूप शरीर आहे. मग ध्यान करताना, तसं काही ठिकाणी ध्यान करताना काय ज्योती आहे,
ती पांढरी आहे, काळी आहे, जी का असेल त्या ज्योतीचं तुम्हाला ध्यान करा. आणि ती ज्योती पेटलेल्याने त्या ज्योतीचा प्रकाश आहे. मग त्या प्रकाशाचं जर ध्यान करून आपण आत्म्याचं ध्यान झालं म्हटलं तर चुकीचं आहे. कारण तो प्रकाश जो आहे ते एक पुद्गलाच्या स्कंदाची पर्याय आहे. प्रकाश हा दिसतो. मग जे जे तुम्हाला 5 इंद्रियाच्या द्वारे जाणीवेत येतात ते सगळे पुद्गल द्रव्य आहेत. आणि मग पुद्गलाचं ध्यान म्हणजे आत्म्याचं ध्यान होऊ शकत नाही. म्हणून त्यातनं की शरीर प्रकाशरूप शरीर आहे. जे ज्ञान पराला जसं जाणतं तसं ज्ञान स्वतःलाही जाणू शकतं. जी पहिल्यांदा सूर्य प्रकाशित होतो, मग सूर्य उगवल्यानंतर आकाशामध्ये सूर्य पहिल्यांदा आपल्याला प्रकाशित करतो का वस्तूला? आपल्याला. मग जो स्वला प्रकाशित करतो तिथे दुसरा प्रकाशित स्वयं झालेला आहे. मग तसं इथे आपल्याला आचरण आपला आत्मा प्रत्येक समयाला केवळ ज्ञान पर्यायाच्या द्वारे स्वभावाच्या द्वारे प्रत्येक समयाला आपल्यालाच प्रकाशित करत आहोत. आपण कधीही बहिरंगातल्या पदार्थाला ज्ञानाच्या द्वारे प्रकाशित करतच नाही. हे सिद्धांत लक्षात ठेवा. निश्चय सिद्धांत आपण विसरून जातो आणि व्यवहार सिद्धांताला आपण ग्रहण करतो. आपण सर्वजण आता मंदिरमध्ये आलो, त्यामध्ये किती लोक दर्पणासमोर जाऊन आले नाहीत, त्याने हात खाली ठेवा. दर्पणासमोर जाऊन आलो नाही का? सगळेजण जाऊन आलो नाही असं नाही. दर्पणासमोर जाऊन आल्यानंतर आपण तिथे काय केलं? प्रत्येकाने जे काय आपल्याला दर्पणासमोर क्रिया करायची ती केलेली आहे. मग ती आपली क्रिया दर्पणामध्ये प्रतिबिंबित झाली का नाही? झाली. ते आपण जाणलं का नाही? जाणलेलं आहे. मग काय जाणलं आपण त्या ठिकाणी? दर्पणामध्ये आपलं प्रतिबिंब जाणलं. जे आपण हावभाव करतो ती प्रक्रिया त्या ठिकाणी जाणते. एवढंच करून आपण निघून आलो की नाही? मग त्या ठिकाणी आपण दर्पणाचा कोणता स्वभाव जाणला? त्या ठिकाणी आपण दर्पणाचा परप्रकाशी फक्त जाणून आलो. आपली जी होणारी हावभाव क्रिया तीच जाणून आलो नाही. मग याला म्हणायचं दर्पणाचा परप्रकाशी स्वभाव जाणून आलो. पण दर्पणाचा त्यावेळेला असणारा स्वप्रकाशी स्वभाव जाणला का? नाही. मग दर्पणाचा स्वस्वभाव काय आहे? स्वच्छत्व. मग दर्पणाचा स्वच्छत्व हा स्वभाव आहे आणि प्रतिबिंबित हा परस्वभाव आहे. मग दर्पणाने प्रतिबिंबाला पहिले प्रकाशित केलं का दर्पणाने दर्पणाला प्रकाशित केलं? दर्पणाने आपल्या स्वच्छत्व स्वभावाला पहिल्यांदा प्रकाशित केलेलं आहे. ते झालं स्वप्रकाशी. आणि दर्पणाने प्रतिबिंब धारण केलं ते परप्रकाशी. एकाच समयाला स्वपरप्रकाशी एकाच समयाला असतं, भिन्न समयाला असत नाही. पण कधी सांगताना सांगावं लागलं,
आपल्या जीवाने आपला ज्ञानाचा स्वभाव सर्वथा परप्रकाशीच मानून बसलो. माझं ज्ञान घटाला पटाला चौरंग पुस्तकादी बहिरंगातल्या वस्तूलाच ज्ञान जाणू शकतं. जे माझा ज्ञानाचा स्वभाव परप्रकाशी आहे असं अज्ञानी जीव सर्व मानतात. म्हणून त्याला सांगावं लागलं, ज्ञान पहिले स्वतःला प्रकाशित करतं, नंतर वस्तूला प्रकाशित करतं. दोघांचा क्षण एक आहे. सूर्य उगवला आणि रात्र अंधकार नष्ट झाला. तसं आपण ज्ञानाच्या द्वारे स्वलाही जाणत असतो आणि परालाही जाणत असतो. पण जो स्व जाणतो त्याला आपण विसरून गेलो. त्याचा निर्णय करायला तयार नाही. आणि ज्या वस्तूला जाणलेला आहे त्याचाच निर्णय करून बसलो. जे मी कसा आहे, परप्रकाशी आहे, मी स्वप्रकाशी नाही. मग हे न्यायग्रंथामध्ये चर्चा येताना एक मत असं आहे, एक म्हणतं ज्ञान पर पदार्थालाच प्रकाशित करतं, ज्ञान स्वतःला प्रकाशित करत नाही. एक म्हणतो ज्ञान स्वतःलाच प्रकाशित करतं, पराला प्रकाशित करत नाही. एक जण म्हणतं ज्ञान स्वतः आणि पराला प्रकाशित करतच नाही. असे अनेक प्रकारचे न्यायग्रंथामध्ये मतांतर आहे. जो म्हणतो की ज्ञान परालाच प्रकाशित करतं, स्वतःला प्रकाशित करत नाही. मग तो व्यक्ती त्याच्यासाठी उदाहरणं देतो. 3 उदाहरणं त्या ठिकाणी त्यांनी देतो. दीपा, चाकू आपण फळावरती चालून त्याचे वेगळे वेगळे विभाग करू शकतो. मग चाकू कुणावरती चाललेला आहे? जे काही वस्तू आपण मोळाचे त्याच्यावर चालला, तो चाकू स्वतःवर चालेल का? स्वतःवरती फळाला जसं विधारण करतो तसं स्वतःवर चालेल का? जे चाकू जसं बाहेरच्या वस्तूला भेद करू शकतो, पण चाकू स्वतःवरती चालत नाही. जे ज्ञान पराला जाणतं, ज्ञान स्वला जाणत नाही. असं एक मत आहे. तो म्हणतो कितीही मोठा पैलवान असेल, तो पैलवान स्वतःच्या खांद्यावरती बसेल का? याचा अर्थ ज्ञान स्वतःला जाणत नाही, ज्ञान पराला जाणतं. हे उदाहरण देत होतो. म्हणजे असे अनेक प्रकारचे उदाहरणं, ज्ञान पराला जाणतं, स्वला जाणत नाही, हे उदाहरणं अन्य मतावलंबी देतात. मग आचार्य त्यांच्यापेक्षा पण आपण हुशार आहोत. ते सगळे एकांत पक्षी आहेत. एकांत पक्ष घेतात. कोण ज्ञान पराला जाणतं का स्वला जाणतं. मग आचार्याचा ज्ञान स्व आणि पराला दोघाला जाणतं. कोष्टी आहे. कोष्टी आपल्या घरामध्ये घर करतो. कुठून घर करतो? घर करायला सामग्री कुठून आणतो? स्वतःच्या लाळेतूनच. स्वमधून क्रिया झाली की नाही? ऊस होता, ऊसाची साखर झाली, साखर ऊसातून स्वमधून क्रिया झाली, साखरेचा गूळ केला, गुळाला परत आटवलं तर पाक होतो. स्वमध्ये क्रिया होते की नाही? साखर आहे त्याला पाक केला तर पाक झाला. जे स्वमध्ये क्रिया होत नाही का? जे खोटे उदाहरणं देणारे जसे आहेत तसे खरे पण आहेत. मग त्याचं खंडन करण्यासाठी आचार्यांनी अनेक उदाहरणं दिले. ज्ञान स्वपर प्रकाशी आहे.
त्यांना सांगितलं जर तुम्ही जर ज्ञान स्वतःला जाणत नाही पराला जाणतं, मग तुम्ही मानलेले जे ईश्वर आहेत ते संपूर्ण जगाला जाणतात, पण संपूर्ण जगाला कोण जाणलं ते जाणत नाही. ज्ञानाचा स्वभाव काय मानला? परप्रकाश. मग ईश्वराने सर्वाला जाणलेलं आहे, पण सर्वाला कोण जाणलं त्याचं त्याला ज्ञान नाही. जे ज्ञान स्वतःला जाणत नाही म्हणतात तर ईश्वराला स्वतःचं ज्ञान नाही. कोण म्हणेल ईश्वर ईश्वराला जाणतो, सर्वाला जाणत नाही. मग सर्वाला जाणत नाही तर तुमचा ईश्वर कसा? जे असं अनेक पद्धतीने आचार्यांनी न्याय ग्रंथामध्ये त्याचं विशेष रूपाने खंडन मंडन केलेलं आहे. मग तसं इथे आचार्य म्हणतात की आपल्या आत्म्याचा ज्ञानाचा प्रकाश शरीर आहे. इथे प्रकाशाच्या ठिकाणी ज्ञान स्व आणि पराला जाणतं. मग असं स्व आणि पराला एक समयामध्ये तीन कालातील तीन लोकातील संपूर्ण द्रव्याला एक समयामध्ये जाणणारा असा केवल ज्ञान शरीरूप मी कारण परमात्मा आहे याचा निर्णय करा. दीपक स्वतःला कधी प्रकाशित करणार नाही तर बाहेरच्या वस्तूला प्रकाशित करत नाही. दीपक बाहेरच्या वस्तूला प्रकाशित करेल तर त्याला दीपक म्हटलं जाणार नाही. मग तसं आपल्या आत्म्यामध्ये एका समयामध्ये सर्व द्रव्यगुण पर्यायाला जाणणारा असा केवल ज्ञान प्रकाशरूप शरीरूप मी शुद्ध आत्मा या देहामध्ये राहत असताना सुद्धा देहापासून भिन्न आहे असं तुम्हाला ज्ञानाचा जरी जाणाचं आहे, जाणून श्रद्धान करायचं आहे. मग ज्याचं ज्ञान केलं, ज्याचं श्रद्धान केलं त्याचं सामायिकाला त्याचं चिंतन मनन ध्यान करा तर पर्यायामध्ये तुम्हाला सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. कारणामध्ये शक्ती नसेल तर कार्यामध्ये शक्ती प्रगट होत नाही, आणि कारणामध्ये शक्ती असेल तर कार्यामध्ये शक्ती प्रगट होते. मग याचाच अर्थ काय झाला? बहिरंगातल्या निमित्ताने कथाचार बहिरंगातल्या निमित्ताने त्या द्रव्यामध्ये कार्य केलं नाही. बालुशाही केले, गुलाबजामुन केले, रव्याचे लाडू करायचे. एक गोड केव्हा होणार? पाकामध्ये टाकल्यानंतर. मग पाकामध्ये टाकल्यानंतर त्याला पाकाला शोषून घेतलं, मग ते गोड झाले की नाही? कुणामुळे गोड झाले? साखरेच्या पाकामध्ये टाकल्यानंतर. मग ते साखरेच्या पाकात टाकल्यानंतर गोड का झाले? गुलाबजामुन तळल्यानंतर अमृता गोड असतात का नाही? नसतात. मग गोड कोण आहे? पाक. आणि तळून त्याला टाकल्यानंतर पाकात गुलाबजामुन गोड आहे. व्यवहार आहे. मग जर तुम्हाला गुलाबजामुन जे काय आहे ते जर गोड होतात, मग गुलाबजामुन आधी तळून पाण्यामध्ये टाका, गोड होतील का? कारण त्या कारणामध्ये गोडी नाही तर कार्यामध्ये गोडी कुठले येणार? मग याचाच अर्थ काय झाला? केवल ज्ञान बाहेरून कुठूनही येणार नाही हे निर्णय करा. चतुर्थ कालामुळे केवल ज्ञान येणार नाही.
चार घाती कर्माच्या अभावामुळे केवळ ज्ञान येणार नाही. पहिल्या दोन शुक्ल ध्यानाच्या जरी केवळ ज्ञान येणार नाही. हे सगळे निमित्त कारण आहेत. निमित्त कारणाचा निषेध नाही, पण ती कारण केवळ ज्ञानाला उत्पत्तीसाठी अभावरूप कारण आहेत, सद्भावरूप कारण नाही. कारण ज्या ज्या ठिकाणी बोर चालवतो त्या ठिकाणी सर्व ठिकाणी पाणी जमिनीतून येतं का नाही? जिथे जिथे बोर मारले तिथे तिथे पाणी येतं असा नियम. मग जिथे पाणी आहे तिथे बोर चारल्यानंतर आत पाणी होतं तेच प्रगट आलं. मग बोर मशीन, डिझेल, ती पहार, भूमीला वेस पडणे, ही सगळे निमित्त कारणं आहेत. पण त्या बोरमधून, पहारेमधून जमिनीला वेस पडलं, माती बाहेर आली म्हणून पाणी आलं नाही. बरोबर आहे का? यांच्यातून पाणी आलं नाही. कारण भूमीमध्ये कारण रूपाने पाणी विद्यमान होतं. उपलब्ध वस्तूचीच उपलब्धी होते, अनुपलब्ध वस्तूची कधीही उपलब्धी होत नाही, हा सिद्धांत आहे. मग जे जे केवळ ज्ञानी झाले, ज्यांना ज्यांना केवळ ज्ञान पर्यायामध्ये उत्पन्न झालं कार्यामध्ये, तर केवळ ज्ञान प्रकाशरूप आपला आत्मा आपल्यापाशी आज विद्यमान आहे. आज कारण शक्ती आहे, म्हणून भविष्य काळामध्ये ते कार्यशक्ती प्रगट होणार आहे. आणि कारणामध्येच अभाव असेल तर कार्यामध्ये उत्पत्ती होत नाही. कितीही स्वयंपाक सुगरण करणारी स्त्री असो किंवा पुरुष असो, त्याला बारीक वाळूचे कड आणून द्या आणि सुंदर सुंदर रोटल्या आधी करून दाखवा, करेल का? सगळ्यात चलाका, सगळ्या गोष्टीत पटाईत आहे ते जीव. कर म्हणलं तर होणार नाही का? त्या कारणामध्ये शक्ती नाही. म्हणून काय झाली? कार्यामध्ये सुद्धा शक्तीचा अभाव आहे. मग तुम्ही अनेक प्रकारचे सुंदर सुंदर पदार्थ केले, सुंदर स्वयंपाक केला, तुम्ही केला का? मग करणार असेल तर कशात पण करून दाखवा. याचा अर्थ ज्याच्यामध्ये कार्यामध्ये शक्ती आहे ते कारणच कार्यरूपाने परिणत झालेलं आहे. तुम्ही निमित्त राहिला. मग तुम्ही केलं का काय त्या ठिकाणी? काहीही केलं नाही. तुम्ही तुमच्यामध्ये तुमचे परिणाम केले. तुम्ही रोटली करताना बेलन हातामध्ये घेता, मग हात बेलनला फिरवतो का बेलन हाताला फिरवतो? हात बेलनामध्ये फिरतो का बेलन हातामध्ये फिरतो? पण दोघांचं क्षेत्र एक आहे. हातामध्ये बेलन धरलेला व्यवहार, पण बेलन उलटा सुलटा गोल फिरत असतो. तुमचा हात फिरतो का तिथे? बेलन फिरण्यासारखा हात जरी उलटा सुलटा असा फिरला तर रोटली होणार नाही. फक्त तुमचा हात इथेच चालू आहे आणि बेलनाची क्रिया बेलनमध्ये. आणि कोण पसरत आहे? मग जेवढी रोटली पसरली तेवढं बेलन तुमचे हात पसरले का? कशावर करता तुम्ही? पोलपट किंवा किचन कट्टा, मग तो पसरला का?
कोणामध्ये कार्य झालं, मग त्या रोटलीचा करता कोण? कणिक म्हणा, पीठ म्हणा, तेच आहे का नाही? तुम्ही आहात का? हे सिद्धांत म्हणजे लौकिक व्यवहारामध्ये कारणामधूनच कार्याची शक्ती प्रगट होते. कारणामध्ये शक्ती नसेल तर कार्यामध्ये कार्य होत नाही. आपण घरामध्ये संध्याकाळी लाईट लावतो, महिन्याला बिल येतं का नाही? येतं. कशासाठी बिल येतं? तुम्ही लाईट वापरली का प्रकाश वापरला? काय वापरला? लाईट का लाईटचा प्रकाश? लाईटचा प्रकाश वापरला. मग ते प्रकाश हे कार्य आहे. मग त्याचं महिन्याला जे का असेल ते लाईट बिल प्रकाश वापरणं पैसे दिले की नाही? आपण रात्री झोपलो, सकाळ झाली. मग काही लोक सूर्यवंशी आहेत. मग सूर्यवंशी त्यांच्या घराला काचा आहेत. मग काचेतून प्रकाश आला की नाही? मग उठलो आपण तर दरवाजा खिडक्या उघडलो, प्रकाश आला, दिवसभर प्रकाश घेतला. सूर्यकांतबाई किती बिल देतो का? सूर्याच्या प्रकाशाचं बिल देतो का? नाही देत. का? त्याचा प्रकाश घेतो आणि लाईटचा प्रकाश घेतो. लाईटच्या प्रकाशाचं तर बिल आणि सूर्यप्रकाश वापरतो त्याचं बिल का? ते फुकट मिळालेलं आहे. ते सूर्याचा प्रकाश फुकट मिळालं देत ना बिल. आणि सरकारकडून कंपनीकडून घेतल्यामुळे त्याचं बिल देतो. तसं जो आत्मा स्वयंप्रकाशी आहे, केवळ ज्ञानरूपी, तो स्वभाव आहे, त्याची आपल्याला किंमत नाही. फुकट मिळालं ना. म्हणजे लाईट कसं इंद्रियाच्या द्वारे ज्ञान मिळतं. मग इंद्रियाला महत्त्व, इंद्रिय ज्ञानाला महत्त्व. जे इंद्रिय ज्ञानाच्या द्वारे बहिरंगातले पदार्थ आहे, त्या पदार्थाचं महत्त्व आहे, इंद्रियाचं महत्त्व आहे. पण त्या पदार्थाला इंद्रियाच्या माध्यमातून या शरीरामध्ये असणारा आपला केवळ ज्ञानरूपी आत्मा जो आहे त्याचं आपल्याला महत्त्व नाही. लोकव्यवहारामध्ये काय आहे? घर की तसं आपला आत्मा घरचा आहे, केवळ ज्ञान स्वरूपी आहे, पण त्याला डाळीच्या पाण्याची किंमत आहे. मग इथे आचार्य मग अशा आपल्या आत्म्यामध्ये साधी अनंत केवळ ज्ञानाचा पर्याय उत्पन्न होऊन नष्ट जरी झाले तरी केवळ ज्ञान प्रकाशरूप माझा कारण परमात्मा कधीच नष्ट होत नाही. असा मी कारण परमात्मा आत्ता आहे, भविष्य काळामध्ये नाही होणार असं नाही. आत्ता आहे, आत्ता आहे, भविष्य अनंत कालामध्ये राहणार आणि भूत अनंत कालामध्ये होतो. ही एवढी एक श्रद्धा घेऊन या भवातून जावा. माता पित्याने जन्म दिला, त्यांचं सार्थक झालं. जैन कुळ मिळाला, देवगुरु शास्त्र मिळाले, त्यांचं सार्थक झालं. आणि आपल्याला मनुष्य जन्म मिळाला, हे सार्थक झालं. मग जर काय करायचं असेल स्वतःसाठी, हे करून काम करून या भवातून जावा. आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींना जाताना काही 4 पैसे संपत्ती आपल्याला ठेवून जावं लागेल. तर किती पुण्याचं कार्य केल्यानंतर आपण संपत्ती ठेवून जाऊ शकतो? किती पुण्याचं कार्य केल्यानंतर संपत्ती ठेवून जाऊ शकतो? कशामुळे? मग ती संपत्ती ठेवून जाणार कशाला आहे? पुण्य नाही तर राहिलं काय? मग संपत्ती कमवण्यासाठी तुम्हाला तिथे जीवनामध्ये काही ना काही पाप करावं लागणार आहे. मग पाप करून संततीसाठी ठेवून जाणार. मग त्या पापाचे केलेले परिणाम, त्याचे बांधलेले कर्म आम्ही घेऊन जाणार.
म्हणजे कुटुंबातल्या लोकांना तुम्हाला काही ठेवून जायचं असेल, तुम्हाला वर्तमानमध्ये पाप भाव करावं लागेल, पाप कर्म बांधावं लागतील आणि ते घेऊन जावं लागतील. आणि तुम्हाला स्वतःच्या आत्म्याचं श्रद्धा ज्ञान अनुभव करण्यासाठी, हे घेऊन जाण्यासाठी तुम्हाला पुण्य पाप करावं लागणार नाही. दुसऱ्यासाठी काहीही करावं लागणार नाही. मग असं या भवातून एक भव, आचार्य म्हणतात, एक भव आपल्यासाठी द्या. अनंत भव तर दुसऱ्यासाठी दिले. म्हणून कधी चरणानुयोगामध्ये सांगितलं जातं, आपण अनेक वेळेला मनुष्यभवामध्ये आलो आणि आपण आपला हात व्यवहाराने माता पित्यापाशी आपण आपला हात सोपवला आणि त्या माता पित्याने आपला हात काय केला, दुसऱ्याच्या हातात सोपवला, ते विवाह करून टाकला. माताने एक हात, एक भव आपला हात आपल्या हातात ठेवा, माता पित्यापाशी देऊ नका. तसं आपली एक ज्ञान पर्याय आपल्या स्वतःच्या शुद्ध आत्म्याला जाणण्यासाठी द्या. अनेक भवामध्ये अनंत ज्ञान पर्याय पराला लक्ष करून दुसऱ्यासाठी दिले आणि त्याचं फळ आजपर्यंत 4 गतीमध्ये कपाळ मोक्ष, मोक्ष झाला. कोणता मोक्ष? कपाळ मोक्ष. कपाळ मोक्ष कधी होतो का नाही आपल्याला? होतो. कधी होतो? दरवाजा लहान असेल आणि आपण जरा उंच असतो आणि आपल्याला माहीत नाही, गेलो आणि त्याला थडकलो, हे कपाळ मोक्ष. तसं 4 गतीमध्ये कपाळ मोक्ष होत चालला आपला. तर एक दिवस तर शरीराचा मोक्ष होऊ दे आणि या भवात ना पुढे अनंत भवात तुम्हाला हाच निर्णय करावा लागेल, हेच श्रद्धान करावं लागेल, तर तुम्हाला निश्चय सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊन कालांतराने मोक्ष होणार आहे. अन्यथा दुसरा मार्ग आहे ना होताना राहणार नाही. आणि याला म्हणायचं सम्यक एकांत. इथे अनेकांत लावू नका. नाही, कथनचित पराचं ध्यान केल्यामुळे, कथनचित स्वतः आत्म्याचं ध्यान केल्यामुळे निश्चय सम्यक दर्शन होईल असा नियम नाही. इथे सम्यक एकांत आहे. स्वर्ग प्राप्त होण्यासाठी तुम्हाला तिथे सम्यक अनेकांत आहे. देवगुरु शास्त्राची पूजा, भक्ती, द्रविड जिनवाणीचं अध्ययन, तत्वाचा निर्णय, तिथे कथनचित देवगुरु शास्त्र आणि कथनचित तो आत्म्याचा निर्णय, इथे अनेकांत लावा. पण इथे मोक्ष मार्गासाठी सम्यक एकांतच आहे. मग असा देहरूपी दे जड आहे, वही परमात्मा निस्संदेह है, इसमें कुछ संशय नहीं समजना. मग असा आपल्या प्रत्येकाच्या दीपात तुम्ही माताजीकडे जात होता, माताच्या माताच्या पुढे जाचाल किंवा जाऊन आलो, तर त्यांच्यापाशी गेल्यानंतर आपण कधी आपल्या चुका सांगतो. चुका सांगितलं माताजी काढणार एवढ्या वेळा नमोकार मंत्र म्हणा. मग चूक झाल्यामुळे प्रायश्चित्त दिलं, 9 वेळा 11 जे काय माळा दिल्या, बरोबर आहे. चुकीचं प्रायश्चित्तासाठी माळा आहे. मग मी त्रिकालवरती शुद्धच आहे असा विचार तुम्ही केला आणि माताजीला प्रायश्चित्त द्या म्हणून सांगा, देतील का? का देणार नाही? चूक कुठे होत नाही लक्षात ठेवा. जे प्रतिकरण प्रत्याख्यान सुद्धा जिथे घेण्याची आवश्यकता नाही. मी अनादि अनंत शुद्ध ज्ञान दर्शन स्वरूप आत्मा आहे
या ध्यानामध्ये, ज्ञानामध्ये, विचारामध्ये कोणची चूक झाली माझी? पण प्रतिक्रमण करावं लागलं, प्रत्याख्यान करावं लागलं. मग गुरुपशी जाऊन प्रतिक्रमण करतो का, प्रत्याख्यान करतो का, आलोचना करतो? प्रतिक्रमण प्रत्याख्यान तर करत नाही ना. पहिले का करतो? आलोचना करतो. मग आलोचना कुणाची करता? भूतकाळाचे का भविष्यकाळाचे? प्रतिक्रमण कुणाचं असतं? कोणत्या काळाचं प्रतिक्रमण असतं? प्रत्याख्यान केव्हाचं असतं? आणि आलोचना केव्हाची असते? वर्तमानाची. प्रतिक्रमण भूतकाळासाठी झालेल्याबद्दल, प्रत्याख्यानाने पुढे करणार नाही. आणि आत्ता सांगत आहोत ती आलोचना. म्हणजे तुम्ही पुण्य पाप जे काही करता, पापाची तुम्हाला माळा दिल्या जातात. पुण्याच्या माळा, मी माताजी यात्रा करून आले, पूजा करून आले सकाळी मंदिरमध्ये, मला द्या. देतात का? का? मग पापाचंच प्रतिक्रमण प्रत्याख्यान आलोचना करायची, पुण्याची नाही का? म्हणून प्रत्येकजण आपण इथे बसलं, मी तर माझं सांगतो, आता तुम्हाला माहीत नाही, इथे बसल्यानंतर शास्त्र स्वाध्यायापासून शास्त्र संपल्यानंतर भगवंतासमोर मंदिरमधून आल्यापासून शास्त्र वाचून सांगण्यापर्यंत जे काही पुण्य पापाचे परिणाम झाले असतील, दोष झाले, पाप दोष वाटतो, पुण्य दोष वाटत नाही. मग जे पुण्याचे पापाचे जे परिणाम झाले, दोष झाले, त्याच्याबद्दल मी प्रायश्चित्त मागत आहे. आणि पापाचं पुण्याचं मग आपण जिनवाणी ऐकतो, हे पुण्य आहे, परंपरांनी मुक्तीला कारण आहे. पण हे जिनवाणी ऐकण्याचे परिणामसुद्धा तुम्हाला देवगतीला घेऊन जाणार आहेत, मोक्षाला नाही. मग सांगण्यामध्ये काही चुकलं असेल, विपरीत सांगितलं असेल, प्रमाद झाला असेल, शब्दस्खलन झाला असेल, कोणाचं मन दुखवलं असेल, हे परत उभारून जाताना मी म्हणून जातो. हे प्रत्येकाने करायचं कार्य. मी माझ्यासाठी सांगणारा, तुम्ही ऐकणारे तुमच्यासाठी. म्हणजे ही प्रत्येक वेळेला जिनवाणी घरी वाचत असतो किंवा इथं वाचत असतो, हे परिणाम आपण आपल्याला स्वतःचे करायचे आहेत. आणि हे मला नाईलाजास्त जिनवाणी सांगावं वाटत लागली आहे. कर्तव्य नाही. स्वतःच्या आत्म्याचं ध्यान करणे, स्वतःमध्ये स्थिर राहणे. साधूला ध्यानासाठी किती वेळ ध्यान झालं म्हणून घड्याळ पाहिजे की नाही? दीपा पाहिजे. किती वेळा सामायिक करायचं साधूला? त्रिकाळ सामायिक करेन. ही 3 कालाची सामायिकची मर्यादा आहे. इतर वेळेला सामायिक करायचं नाही. मग साधू त्रिकालवरती सामायिक रूपच आहे. ज्ञान ध्यान तपोरत. मग त्यांचं सतत आहे का नाही? पण जी एका ठिकाणी बसून जी सामायिकाची जी विशुद्धी आहे, ती एका ठिकाणी बसल्यानंतर बसते, म्हणून ते तुम्हाला विशिष्ट सांगितलं. आणि इतर वेळेला कोण नाही, स्वाध्याय झाला, जाप झाले, आता सामायिकची वेळ नाही, आता काय करा, सामायिक करायचं नाही. मग तेवढ्या क्षणसुद्धा तुम्ही डोळे बसून 2-5 मिनटं चिंतन केलं तर तेवढं सामायिक झालेलं आहे. ज्ञान ध्यान तपोरत. तप तर तुम्ही 12 महिने करणार नाही, दुसऱ्याला उपदेश सतत करणार नाही, मग ध्यान करू शकता का नाही? मग अशा प्रकारे असा माझा स्वतःचा शुद्ध आत्मा आत्ता वर्तमानमध्ये देहामध्ये केवल ज्ञान स्वरूपी आहे. मी केवल ज्ञान स्वरूपी आहे. आत्मा एका शरीर आहे.
संशय, मी आत्मा आहे का शरीर आहे? संशय, मी मतीश्रुत ज्ञानवाला आहे का केवळ ज्ञानवाला आहे? संशय, मी मतीश्रुत ज्ञानवालाच आहे. विपरीत, मी काय आहे? अनद्यवस्था आहे, माहीतच नाही मला. तर संशय, विपर्य, अनद्यवस्था तिन्ही जिथे असेल तिथे तुमच्यापाशी आकुलता, दुःख आहे. म्हणून जोपर्यंत संशय आहे तोपर्यंत मनुष्य हमेशा दुःखी आहे. काय आहे? लोकव्यवहारामध्ये, पेपरमध्ये, टी व्हीमध्ये, लौकिक व्यवहारामध्ये दिसतं. यांनी याच्यावर पत्नीने पतीवर संशय घेतला, पत्नीने पतीवर संशय घेतला, कोणा आईने मुलावर घेतला, मुलाने आईवर घेतला. या संशयाचं फळ काय मिळालं? कोणाचं तर एकाचं जीवन संपलेलं आहे. मग जोपर्यंत संशय आहे तोपर्यंत तुम्ही दुःखी, आकुलित, निराकुल आहात. संशय मिटला, दुःख संपलेलं आहे. आपण पहाटे फिरायला निघालो 5-5:30च्या वेळेला. थोडा अंधकार आहे, थोडा प्रकाश पण आहे. आणि काय आहे, एकाएकी आवाज सुरू झाला. मग आवाज तर सुरू आहे, कानाला तो आवाज येतो, पण तो आवाज येणारा कोणत्या माणसाचा आहे का एका मंदिरवरती कुठेतरी ध्वजा ती फडफडत आहे? याचा निर्णय तोपर्यंत काय आहे? संशय. मग तोपर्यंत तुम्ही निराकुल का? जाताना इकडे 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 काही बघत जाणार नाही. संशय आहे तोपर्यंत ज्ञान चलायमान आहे. आणि थोडे पुढे गेल्यानंतर समोर लक्ष गेलं तर एका मंदिरावरची ध्वजा फडफड करत होती. आता काय झालं? निर्णय. हा जी फडफड आवाज येत होता तो ध्वजाचा आवाज आहे. खरं ज्ञान झालं, संशय मिटला, त्याच वेळेला सुख आहे. म्हणजे बाहेरच्या वस्तूमध्ये सुख दुःख नाही. बाहेरच्या वस्तूला पाहून आपल्या ज्ञानामध्ये संशय, विपरीत, अनद्यवस्थारूप परिणती जोपर्यंत आहे तोपर्यंत दुःखी आहे. म्हणून तुम्हाला लोक सांगतील तुमच्यापाशी आत्ता निश्चय निर्णय शुद्ध आत्मा शुद्ध नाही. आणि तुम्ही ऐकला, सांगणाऱ्याने सांगितलं, आपण ऐकलो. कोणतं ज्ञान दिलं आपल्याला? दीपा देणाऱ्या व्यक्तीने कोणतं ज्ञान दिलं? संशय दिला का विपरीत का अनद्यवस्था आहे? विपरीत. देणाऱ्याने विपरीत दिलं आणि आपण ग्रहण केलं. नाही, मी अशुद्धच आहे, मी रागी द्वेषीच आहे. मग सांगणाऱ्यांनी सांगितलं म्हणून आपण ग्रहण केलं नाही का? सांगणाऱ्यांनी सांगत असताना आपण तसा उलटा निर्णय केला. मग दोष सांगणाऱ्याचा का जिनवाणीचा का आपला? मग दोष कोणाला द्यायचा? आपल्याला. दुसऱ्याला दोष देऊ नका. ठीक आहे, असणारा निमित्त सांगणारा कोणी असेल, मग सांगणाऱ्या निमित्ताने सांगितलं. मग सगळ्यांनी तसंच जाणून सगळ्यांनी श्रद्धा केली का? नाही. म्हणून मग तिथे काय सांगितलं? परीक्षामक सूत्रामध्ये एक सूत्र येतं, न अर्थ आलोक कारण परिच्छेदत्वात तमवत. काय? सकाळी सूर्य उगवला, उगवलेल्या सूर्याने पृथ्वीला प्रकाशित केलं, पृथ्वीवरती असणाऱ्या वस्तूला प्रकाशित केलं का उत्पन्न केलं? याचा अर्थ सूर्याच्या प्रकाशाने पदार्थाला उत्पन्न केलं नाही.
तसं ज्ञानाने पदार्थाला जाणत असताना ज्ञानाने पदार्थाला जाणलेलं आहे. ज्ञानाने पदार्थाला उत्पन्न केलं नाही. मग सांगणाऱ्या व्यक्तीने आपल्याला विपरीत ज्ञान उत्पन्न केलं नाही. त्यांच्या शब्दाने विपरीत ज्ञान झालं नाही. मी स्वयमेव विपरीत रूपाने परिणत झालो, तेव्हा कोणी त्या ठिकाणी निमित्त असते. मग प्रश्न विचारला नाही, तुमच्या कुळामध्ये कोणी तीर्थंकर पुढे होणार का? मग दिव्यध्वनीत का सांगितलं? हा मारीचीचा जो जीव आहे तो 24वा तीर्थंकर होणार आहे. मग दिव्यध्वनी सगळ्यांनी ऐकले, पण हा मारीची जो तळाला समोरच्यांच्या बाहेर होता. मग मुनिराजाने येऊन काय सांगितलं त्यांना? तुम्ही भविष्यकाळातले 24वे तीर्थंकर होणार आहात. शब्द काय ऐकले? 24वे तीर्थंकर होणार आहे. ज्ञान काय करून बसला? आता कोणाचा दोष आहे? तीर्थंकराचा, तीर्थंकर वाणीचा का सांगणाऱ्या मुनिराजांचा? बस एवढं दृढ राहावा. कोणी उदे काहीही सांगू दे, आपण जे प्रत्यक्ष आचार्याच्या वाणीचे, ग्रंथाचे, सर्वज्ञाच्या वाणीतून जे ग्रहण केलेलं ज्ञान आहे, श्रद्धा आहे, भले विकास ज्ञान ज्ञानाचा नसेल, बहिरंगामध्ये संयम नसेल, असू दे, पण जी श्रद्धा आहे ती श्रद्धा तर दृढ ठेवा. ज्ञान कमी जास्त असू दे, चारित्र्य असू दे नसू दे, पण श्रद्धा कधीही आपली ढळू देऊ नका. एक क्षण जरी श्रद्धा ढळली, परत ती श्रद्धा ढळण्यासाठी, प्राप्त होण्यासाठी किती काळ जाईल सांगता येत नाही. अनादि मिथ्या दृष्टी जीव एकदा प्रथमशम सम्यक दर्शन प्राप्त करून श्रद्धा निर्मल करतो आणि परत मिथ्यात्वात गेला तर उपार्ध पुद्गल परिवर्तनपर्यंत परत श्रद्धा सम्यक होण्यासाठी एवढा काळसुद्धा जाऊ शकतो. मुनी बनताल, अकरांगनो पूर्वाचे पाठी होताल, बहिरंगातून पंचमहाव्रत पालन करताल, पण श्रद्धा सम्यक होईल याची गॅरंटी नाही. म्हणून श्रद्धा दृढ ठेवा आणि कुठेही जावा, काही ऐका. जी आपल्या श्रद्धेने स्वीकार केलेला त्याला सोडू नका. आहेत सांगणारे लोक आहेत, येतील, सांगतील, ऐका. आपल्या श्रद्धेनं जे स्वीकार केले त्याला स्वीकार करा, ढळू देऊ नका. तर गंगा गे गंगादास, जमुना गे जमुनादास, तर आपण जीवनामध्ये कधी सुधारणार नाही. 2 वेळा तेवढं वाचतो. सारांश ये है कि जो देह में रहता है तो भी देह से पृथक है. सर्व सूचिमय देह को वह देव छूता नहीं है, वही आत्मदेव उपादेय आहे. पूर्वी आपल्या घरामध्ये शौचालय होते, खाली भांडे होते, बाटली, आणि वरून आपण तिथे शौचालय, त्याच्यात अंगठी पडली, महिनाभर तिथेच पडून राहिली, मनुष्य घेऊन नेला आला नाही. मग असूची स्थानात पडली, जाऊ दे. मग तो भंगी आल्यानंतर त्याच्याकडून काढून घेत होतो, त्याला 10-15 रुपये देत होतो. का काढून घेतली, का ठेवली? ती मळामध्ये राहून सुद्धा स्वतंत्र वेगळी होती. तसंच सप्तधातूच्या मळाच्या पिशवीमध्ये राहून सुद्धा माझा केवळ ज्ञानरूपी शुद्ध आत्मा तो पवित्र निश्चय दृष्टीने आहे. व्यवहार दृष्टीने रागद्वेष मोह होतात आहेत, नाही असं नाही, पण ते होत असताना सुद्धा मी शुद्धच आहे ही श्रद्धा करून, ध्यान मनन चिंतन करून, सम्यक दर्शन प्राप्त करून या भवातून एवढंच घेऊन जावा. छोटंसं सम्यक दर्शन, सम्यक ज्ञानरूपी आपले रत्नाची शुद्धी करून जावा, तर आपला मनुष्यभाव सफल होतो. ओम. विशुद्ध
ज्ञान आनंद स्वरूप निज शुद्धात्म द्रव्य आहे. स्वद्रव्य अनंत गुण संपन्न शुद्ध स्वरूप आहे. स्वभाव नित्य शुद्ध उपयोग मात्र शुद्ध स्वरूप आहे. स्वकाल निश्चय दृष्टीने अनादि अनिधन शुद्ध स्वरूप आहे. पर्याय दृष्टीने साधी शांत एक समय मात्र स्वकाल स्वरूप आहे. स्वक्षेत्र चैतन्य अमूर्ति नियत शुद्ध ज्ञान मात्र शरीर स्वरूप निज शुद्धात्म द्रव्य आहे. निश्चय स्वचतुष्टयाने स्वयं सिद्ध निज शुद्धात्म द्रव्य आहे. ज्ञाता द्रष्टा मात्र अभेद एकाकार शुद्ध स्वरूप आहे. आहे आहे आहे. ओम शांति शांति शांति. विसर्ज. नमो